आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीची ऑनलाईन बैठक सुरू झाल्याचं समजतंय। दिवसभर राष्ट्रवादीच्या गोटात आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। ऑनलाईन बैठकीला सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय। ऑनलाईन बैठकीत पटेल, तटकरे आणि इतर नेते सुद्धा महत्त्वाचे नेते तिथे हजर असल्याचं समजतंय। उद्याच्या शपथविधी संदर्भात ही बैठक होत असल्याचं कळतंय। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। देविदास, काय अपडेट्स आहेत या बैठकीविषयी? विनोद, आपण बघितलं की दुपारी सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा यांची भेट झाली होती आणि ती ब्रेक सुद्धा आपण केली होती। त्यावेळी सुप्रिया सुळे देखील सहयोग निवासस्थानी दाखल झाल्या होत्या। तिघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता उद्याच्या होणाऱ्या शपथविधी करता तातडीची ऑनलाईन बैठक सुरू आहे। ज्यावेळी सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा यांची भेट झाली, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये या चौघांमध्ये पवार कुटुंबियांमध्ये चर्चा झाली। यानंतर पवार कुटुंबियांनी सोनगाव येथील करा आणि नेरा नदीच्या संगमावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी विसर्जित देखील केल्या। याचा अर्थ की उद्या तातडीनं या उपमुख्यमंत्री पदाच्या जी काही चर्चा सुरू आहे सुनेत्रा पवारांची, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो। सध्या 5 नेत्यांमध्ये म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार यासह 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली जाते। मंत्रिमंडळात कोणाला कुठलं स्थान द्यायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे आणि या बैठकीनंतर सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या चर्चा झाल्यानंतर उद्याच्या शपथविधीचा वेळ देखील त्या दोघांना दिला जाऊ शकतो किंवा त्याबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि मग उद्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणून त्या शपथ देखील घेऊ शकतात। एकंदरीत आपण या घडीची मोठी बातमी देविदास राखुंडे यांच्याकडनं येते ती म्हणजे उद्या शपथविधी होऊ शकतो। त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी आता एक बैठक सुरू आहे। ऑनलाईन बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रा पवार या उपस्थित आहेत, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर 2 वरिष्ठ नेते सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। एकूण 5 नेत्यांची ही बैठक सुरू आहे। सुनेत्रा पवार पक्षाचं नेतृत्व करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। या घडीची मोठी अपडेट आपण NDTV मराठीवर पाहतोय। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला सुद्धा तयार झालेले आहेत आणि काही वेळापूर्वीच बातमी आली होती की भाजपचं पक्ष नेतृत्व सुद्धा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहे। त्यामुळे आता निव्वळ औपचारिकता उरलेली आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या प्रमुख नेत्या, सर्वोच्च नेत्या आणि पक्षाध्यक्ष असतील हे जवळपास निश्चित झालंय।